नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, मी आता तेल घेतलंय बिर्याणी करण्यासाठी. तेल गरम करून घेतलंय. कांदे तळून घेणार आहे. आपलं तांदूळ भिजत घातले आणि चिकन हे धुवून स्वच्छ ठेवलंय. त्याला मसाले लावायचे. आणि इकडे आपल्याला फ्राय करण्यासाठी पण धुवून झालंय. आता आपण मसाले टाकूया. इकडे खडे मसाले काढून घेतलेत आणि मिरच्या हिरव्या. आता इथे कांदे तळून घेऊया. कांदे टाकून घेतलेत मी. आता यांना फ्राय करून घेऊया. हळद पावडर, मिरची पावडर 2 चमचे, गरम मसाला घरगुती. तर लिंबू पिळून घेते थोडासा. पुदिना, जरा कांदा, लसूण, अद्रक पेस्ट, दही, मीठ, चिकन मसाला, आता झाकण ठेवूया. 20 मिनिटं तरी ठेवते. लसूण अद्रक पेस्ट, दही, मेरे माहीत पडाल पण हळद, गरम मसाला, घरगुती मसाला आहे. मिरची पावडर तुम्हाला पाहिजे तेवढी. एकजीव करून घेतलंय मी. आता याला पण 10-15 मिनिटं तरी ठेवते. खडे मसाले टाकून घेतलेत मी. हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत 2. चांगला कलसून घेते. कांदा टाकला. कांदा पण चांगला परतून घेते. ते मिश्रण वाटून जरी टाकलं ना तरी चालतं, पण मी आज असंच केलं. टमाटरची पेस्ट वगैरे पण वाटून घेतली आणि टाकली तरी चालते. मसाला घरगुती मसाला आहे. मिरची पावडर, हळद पावडर टाकून घेतली आधीच. आता हलवून घेते. अद्रक लसूण पेस्ट, टमाटर, चांगला हलवून एकजीव करून पाणी सुटेपर्यंत. मीठ घालून घेतलंय चवीनुसार. बघा, आता पाणी सुटायला लागले. तर चिकन टाकले.
आता इकडे पाणी गरम झालंय आपलं. आता खडे मसाले टाकून घेतलंय भातासाठी. जरा तेल टाकलंय तांदूळ चांगले सुरसुरीत होण्यासाठी. मीठ आपण तिकडे पण टाकलंय ना, मग या पाण्यात पण टाकून घेतलंय मी भाताला चव येण्यासाठी. तांदूळ भिजलेले तांदूळ टाकून घेते आता. 1 तास तरी भिजवून ठेवायचे तांदूळ. मी 1 तास भिजवलेले, म्हणजे पटकन होतात ते. पुदिना, कोथिंबीर, तो तळलेला कांदा टाकून झाला आहे. थोडं हलवून घ्यायचं हलक्या हाताने. इकडे आता आपलं चिकन टाकून पाणी सुटायला लागलंय. आता तीच ग्रेव्ही याच्यात टाकून घेणार. जरा तेल लावून घेते टोपाला. चिकन टाकून घेतलंय मी आता. असं लावून घेते. इथे पण जरा असं पाणी सुटेपर्यंत आता भात लावून घेते. नाही फक्त टाकताना 2 थर केले तरी चालतात. मी 1च थर केलेला. मस्त होते. मागच्या वेळी पुरला नव्हतं म्हणून जास्त मागच्या वेळी पुरला नव्हता ना त्यामुळे जास्त. कलर टाकून घेते. 2 कलर आणलेले मी, एक हिरवा आणि एक लाल. लाल पण टाकून घेते. एक असला तरी चालतो, पण माझ्याकडे होते 2 म्हणून मी 2 टाकून घेतले. तळलेला कांदा टाकून घेते आता वरनं. कोथिंबीर, पुदिना, आता ताट ठेवून घेतलं दम देण्यासाठी. इकडे आपलं चिकन तळून घेते. एक पीस करून बारीक गॅस केलं. झाली आपली बिर्याणी रेडी. बघा तयार झाली बिर्याणी. बघा कशी वाटली बिर्याणी. या खायला.